या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की आपण जसं कर्म करत असतो तसं आपल्याला काय मिळत असतं, फळ मिळत असतं। चांगलं कर्म जर आपण केलं तर आपल्याला फळ चांगलं मिळणार आहे आणि वाईट कर्म जर आपण केलं तर आपल्याला फळ वाईट मिळणार आहे। म्हणून कर्म करत असताना नेहमी चांगलं कर्म करा। कधी कधी माणसाला असा प्रश्न पडतो, बघा महाराज, आमच्या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या महाराज, हरिपाठ असू द्या, कीर्तन असू द्या, भजन असू द्या, सप्ताह असू द्या, चिंतन असू द्या, काहीही असू द्या, आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला हजर आहोत महाराज। आम्ही हरिपाठाला हजर आहोत, आम्ही भजनाला हजर आहोत, आम्ही कीर्तनाला हजर आहोत, आम्ही भागवत कथेला हजर आहोत, आम्ही अखंड नामचिंतन करतोय, पारमार्थिक क्षेत्रातल्या कुठल्याही कार्यक्रमात आम्ही हजर आहोत महाराज। पण तरी सुद्धा आमचं देवानं किती वाटोळं केलं हो। बघा महाराज, त्या समोरच्या बंगल्यातली माणसं, त्यांना कधी एकादशी माहिती नाही, त्यांना कधी द्वादशी माहिती नाही, त्यांना आषाढी माहिती नाही, त्यांना कार्तिकी माहिती नाही, कधी आळंदीला जात नाहीत, कधी पंढरपूरला जात नाहीत, पण तरी सुद्धा देवानं त्यांचं किती चांगलं केलं हो, असा प्रश्न माणसाच्या मनामध्ये येतो। ऐका, माणसाला तर असा प्रश्न पडला, या गोष्टीचं नवल नाही। एक दिवस जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा असाच प्रश्न पडला। तुकोबाराय देवासमोर उभे राहिले आणि तुकोबाराय देवाला म्हणू लागले, देवा, रात्रंदिवस तुझं भजन केलं मी देवा, रात्रंदिवस तुझं चिंतन केलं देवा, रात्रंदिवस तुझं नामस्मरण केलं देवा, पण तुझी एवढी भक्ती करून, तुझं एवढं भजन करून मला मिळालं काय? माझी पत्नी अन्न करता मेली, माझा मुलगा दूध पिण्याकरता मिळालं नाही म्हणून मेला, हे काय फळ मिळालं मला देवा? तुकोबारायांनी इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, तुकोबारायांना जर शिंका आली बाप्पा महाराज तर तुकोबारायांचं भजन बंद व्हायचं, तुकोबारायांना जांभळी आली तर तुकोबारायांचं भजन बंद व्हायचं, आणि तुकोबारायांना खोकला आला तर तुकोबारायांचं भजन बंद व्हायचं। शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला। तुकोबाराय म्हणतात, माझ्या आयुष्यातला फक्त वेळ वाया कोणता गेला? मला शिंक आली, मला जांभळी आली आणि मला खोकला आला, तरच माझं भजन बंद झालं। म्हणजे तुकोबारायांचं भजन जांभळे आल्यावर बंद व्हायचं, तुकोबारायांचं भजन जांभळे आल्यावर बंद व्हायचं। आपल्याला 10-5 आधी द्यावं लागतं तेव्हा सुरू होते, बरोबर आहे का नाही? म्हणजे तुकोबारायांचं भजन जांभळे आलं तर बंद व्हायचं आणि आपले जांभळे देव देव सुरू करावं लागतं। इतकं त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे। विठाला एवढं अखंड भजन तुकोबारायांनी केलं, पण तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा, मला काय मिळालं देवा? माझी पत्नी अन्न करता मेली, माझा मुलगा दूध पिण्याकरता मिळालं नाही म्हणून मेला, तुझं आणि माझं असं काय वैरत्व आहे देवा की माझ्या जीवनामध्ये एवढे दुःखाचे डोंगर तू दाखवतोयस? नामदेव महाराजांनी एक गोड अभंग लिहिला, देवा तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार, कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर टाकवीसी, घरे बांधणीया देशी काळाची, घरे बांधणीया देशी काळाची। नामदेव महाराज गोड वर्णन करतात। नामदेव महाराज बोलतात, देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविसी। देवा, माझ्या जीवनामध्ये एवढे दुःखाचे डोंगर तू का दाखवतोयस? मी तुझी रात्रंदिवस भक्ती केली, रात्रंदिवस भजन केलं। ऐका, तुकोबारायांनी रात्रंदिवस भजन केलं तरी सुद्धा तुकोबारायांना दुःख भोगावं लागलं, तुकोबारायांना दुःख भोगावं लागलं। मग तिथं माणसाला दुःख भोगावं लागतं, या गोष्टीचं काय नवले महाराज? आपण वारी करत असाल, आपण भजन करत असाल, आपण आषाढीला कार्तिकीला जात असाल, आणि तरी सुद्धा जर आपल्या वाट्याला दुःख येत असेल तर समजून जायचं आपल्या मागच्या जन्मातलं काहीतरी कर्म आहे। प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत असतात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार घडत असतात। कर्माने आजपर्यंत कधी कोणाला सोडलेलं नाही महाराज।
गावचा सरपंच असला तरी कर्म भोगावं लागणार आहे, तालुक्याचा आमदार असला तरी कर्म भोगावं लागणार आहे, जिल्ह्याचा खासदार असला तरी कर्म भोगावं लागणार आहे, नवे नवे देशाचा मंत्री असला तरी कर्म भोगावं लागणार आहे. कर्माने सोडलंच नाही महाराज कोणाला. कर्माने आजपर्यंत कधीच कोणाला सोडलेलं नाही. कितीही मोठा माणूस असला तरी कर्म प्रत्येकाला भोगावं लागतंय. विठाला 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 विठाला. कोणताही माणूस असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, कोट्याधीश असला तरी कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. कर्म प्रत्येकाला भोगावं लागतंय. कर्माने आजपर्यंत कधी कोणाला सोडलेलं नाही बघा. कितीही मोठा माणूस असला तरी कर्माने कोणाला सोडलेलं नाही. तुमच्या लक्षात येण्याकरता एक छोटंसं उदाहरण देतो, माझ्याकडे लक्ष द्या. दोन सोन्या चांदीचे व्यापारी होते. दिवसभर एका बाजारामध्ये व्यापार केला. सायंकाळची वेळ झाली म्हणून त्या व्यापाऱ्यांनी आपलं सोनं नाणं बॅगमध्ये भरलं, बॅगा गाडीमध्ये टाकल्या. काळ जुना होता आणि जुन्या काळामध्ये फक्त एकच गाडी होती. कोणती गाडी होती? बैलगाडी. आताच्या सारख्या जुन्या काळात गाड्या नव्हत्या. स्विफ्ट, डस्टर, बलेनो, इनोवा, हे फॉर्च्युनर तेव्हा नव्हत्या. तेव्हा एकच गाडी होती, बैलगाडी. त्या व्यापाऱ्यांनी आपलं सोनं नाणं बॅगमध्ये भरलं, त्या बॅगा बैलगाडीमध्ये टाकल्या, गाडीला बैल जुंपले आणि व्यापारी आपल्या घराच्या दिशेने निघाले. जसे जसे व्यापारी घराकडे जाऊ लागले तसा तसा अंधार वाढू लागला आणि जसा जसा अंधार वाढू लागला तसं तसं व्यापाऱ्यांना भीती वाटू लागली. व्यापाऱ्यांना असं वाटू लागलं की आमच्याजवळ भरपूर सोनं आहे, चोरांनी आम्हाला अडवलं तर, चोरांनी आम्हाला मारलं तर, आमचं सोनं चोरीला गेलं तर, असा प्रश्न वारंवार त्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये येत होता. आणि त्या व्यापाऱ्यांना असं वाटू लागलं की आज रात्री आपण घरी न जाता आजची रात्र आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, असं व्यापाऱ्यांना वाटू लागलं. आणि असा प्रश्न मनात आल्याबरोबर 1 किलोमीटर अंतरावरती बल्ब त्या व्यापाऱ्यांना चमकताना दिसला. त्या बल्बच्या दिशेने ते व्यापारी निघाले आणि जसं जसं बल्बच्या जवळ जाऊ लागले तसा तसा बंगला त्यांना दिसू लागला. एका श्रीमंत माणसाचा तो बंगला होता. 100-500 गायी बांधलेल्या होत्या, 100-500 म्हशी बांधलेल्या होत्या. एका श्रीमंत शेतकऱ्याचा तो बंगला होता. त्या बंगल्याच्या समोर ते 2 सोन्या चांदीचे व्यापारी गेले. बंगल्याचा मालक बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर बंगल्याच्या मालकाने व्यापाऱ्यांना विचारलं, कोण आहात आपण? त्यावेळेस ते 2 व्यापारी सांगू लागले, दादा आम्ही दोघं सोन्या चांदीचे व्यापारी आहोत. दिवसभर एका बाजारामध्ये आम्ही व्यापार केलाय, आमच्याजवळ भरपूर सोनं आहे, पण अंधार पडल्यामुळं, रात्र झाल्यामुळं आम्हाला चोरांची भीती आहे. आणि चोरांची भीती असल्यामुळं आज रात्री आम्ही घरी न जाता आज रात्री आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. आजच्या दिवस फक्त आमची तुमच्याकडे मुक्कामाची व्यवस्था करा. व्यापारी बंगल्याच्या मालकाला सांगू लागले. बंगल्याच्या मालकानं सांगितलं, काळजी करू नका. ओ दादा, काळजी करू नका. समोर जो गादी पलंग दिसतोय ना, गादी पलंग, त्या गादी पलंगावर योगायोगाने माझी रोज 2 मुलं झोपत असतात. पण आज माझी 2ही मुलं शेतामध्ये काम करण्याकरता गेलीत ना, म्हणून त्या गादी पलंगावर अगदी तुम्ही बिनधास्तपणे झोपा. काय सांगितलं बंगल्याच्या मालकाने? गादी पलंगावर अगदी तुम्ही बिनधास्तपणे झोपा. झोपा हे सांगितल्याबरोबर, माझ्याकडे पहा, झोपा हे सांगितल्याबरोबर रात्री 10 वाजता व्यापारी गादी पलंगावर झोपले. किती वाजता? नीट बस. किती वाजता बसले? किती वाजता बसले? व्यापारी बरोबर किती वाजता झोपले? असं होतंय बघा. बसले येले, झोपले म्हणायचं तर बसले. हे असा गोंधळ झाला की अशी लिंक होती. बरोबर रात्री किती वाजता व्यापारी गादी पलंगावर झोपले? 10 वाजता. 10 वाजता व्यापारी गादी पलंगावर झोपले आणि बरोबर रात्री 11 वाजता त्या बंगल्याच्या मालकाच्या मनामध्ये असा विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचे. काय विचार आला? आपल्याला अजून श्रीमंत व्हायचे. त्याला असं वाटू लागलं, या दोघांना आपण ठार मारायचं, यांचं सोनं नाणं आपण घ्यायचं आणि आपण अजून श्रीमंत व्हायचं. बंगल्याच्या मालकाच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ लागला की या दोघांना आपण ठार मारायचं, यांचं सोनं नाणं आपण घ्यायचं आणि आपण अजून श्रीमंत व्हायचं. लक्ष देऊन ऐका. जोपर्यंत आपल्या भारत देशातल्या श्रीमंत लोकांचा, नीट ऐका, जोपर्यंत आपल्या भारत देशातल्या श्रीमंत लोकांचा अजून श्रीमंत होण्याचा विलास थांबत नाही, तोपर्यंत आपल्या देशातल्या गरिबांना श्रीमंत होण्याची इच्छा करायची नाही. बंगल्याच्या मालकाला असं वाटू लागलं, यांचं सोनं नाणं आपण घ्यायचं आणि आपण अजून श्रीमंत व्हायचं. श्रीमंत माणसाने असलं पाहिजे महाराज. पैसा माणसाने नक्की कमवला पाहिजे, पण चोरी मारी करून, कोणाला ठार मारून कधी पैसा कमवू नका. तुकोबाराय म्हणले, धन जोडोनी या धन उत्तम व्यवहार, जोडोनी या धन
उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे धन उत्तम व्यवहारे जोडून या धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमाची गती होतोय पावेल उत्तमाची गती तोय पावेल उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पैसा माणसाने कमवला पाहिजे, श्रीमंत माणसाने असलं पाहिजे, पण तुकोबराय म्हणतात चोरी मारी करून कधी पैसा कमवू नका, दुसऱ्याचं धन कधी घेऊ नका. तुम्हाला पैसा कमवायचा आहे, धन कमवायचंय ना, तर कसं कमवा? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहार करा, चांगला व्यवहार करा, चांगल्या मार्गाने, चांगल्या व्यवहाराने आणि चांगल्या प्रकाराने धन कमवा. चोरी मारी करून कधी पैसा कमवू नका, लांडी लबाडी करून कधी पैसा कमवू नका, दुसऱ्याला फसून कधी पैसा कमवू नका. आणि वाक्य नीट ऐका, दुसऱ्याला फसून कमवलेला पैसा आयुष्याच्या शेवटी हॉस्पिटलला खर्च करावा लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. पैसा नक्की कमवा, पण चांगल्या मार्गाने कमवा, जेणेकरून पापाचा मार्ग असेल तर त्या मार्गाने कधी पैसा कमवू नका. पैसा माणसाकडे असला पाहिजे. महाराज, लक्ष्मीमध्ये पावर आहे. पैसा असली तर माणसाला काय आहे? किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा असला की लोक गाडवाला बी गोपाळ शेठ म्हणतात. काय असल्यावर? पैसा असल्या म्हणतात का नाही? पैशाचे 3 नाव आहेत. पैसो तेरो 3 नाम, परशा परशु परशुराम. बारक पोरगा असते त्याच्याकडे रुपया नसते, लोक म्हणतात परशा म्हणतात का नाही? पैसे येऊ द्या बरं परशु, कशाचा बदल आहे? पैशाचा. पुन्हा भरपूर पैसे आले की परशुराम. कशाची ताकद आहे ही? पैशाची ताकद आहे. म्हणून पैशामध्ये खरंच ताकद आहे. महाराज, आता तुम्ही माझं कीर्तन ऐकायला लागलात, समजा कल्पना करा आता 2 मिनिटांमध्ये समजा वरून जर पैशाचा पाऊस पडायला, पडणार नाही तसा पण पडला समजा, उदाहरणार्थ पडला, खरंच खरं इमानदारीने सांगा, तुम्ही कीर्तन ऐकता का? ऐकता का? खरं सांगा. मला तुमचं माहित नाही, आपण मी सांगन का? तुमच्या आधी मी बंद करीन ना. पैसा कोणाला नको वाटतंय महाराज? ताकद आहे त्याच्यामध्ये, लक्ष्मीमध्ये ताकद आहे, पैशामध्ये ताकद आहे. म्हणून पैसा माणसाने नक्की कमवला पाहिजे. वाक्य नीट ऐका, माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नेहमी असला पाहिजे. पुन्हा ऐका, माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नेहमी असला पाहिजे, पण त्या खळखळाटामागे कोणाचा 1 रुपयाचाही तळतळाट नसला पाहिजे. अशा चांगल्या प्रकाराने, अशा चांगल्या पद्धतीने माणसाने पैसा कमवला पाहिजे. विठाला 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 विठाला. म्हणून त्या बंगल्याच्या मालकाला असं वाटू लागलं की या 2 व्यापाऱ्यांना आपण ठार मारायचं, यांचं सोनं नाणं आपण घ्यायचं आणि आपण अजून श्रीमंत व्हायचं. बरोबर रात्री 11 वाजता त्या बंगल्याच्या मालकाने 2 मारेकऱ्यांना बोलवलं. 2 मारेकरी त्या ठिकाणी आले. बंगल्याचा मालक त्या मारेकऱ्यांना सांगू लागला, दादा, हे दोघं सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. दिवसभर यांनी एका बाजारामध्ये व्यापार केलाय, थकलेले आहेत, गाढ झोपलेले आहेत. बरोबर पहाटे 4 वाजता तुम्ही यायचं, या दोघांना ठार मारायचं, निम्म सोनं तुम्ही घ्यायचं, निम्म मी घ्यायचं, असं नियोजन ठरलं. बरोबर पहाटे किती वाजता मारायचं ठरलं? 4 वाजता. पण कर्म किती बेकार असतं बघा महाराज. 4 वाजता मारायचं ठरलं, पण बरोबर पहाटे 3 वाजता त्या बंगल्याच्या मालकाची शेतात गेलेली 2 मुलं परत आली आणि आपल्या जागेवर कोणीतरी झोपले म्हणून व्यापाऱ्यांना उठवलं. ओ दादा उठा. व्यापारी उठले, घड्याळामध्ये पाहिलं तर पहाटेचे 3 वाजलेले होते.
व्यापाऱ्यांना असं वाटू लागलं आता आपल्याला घरी जाण्याकरता काही हरकत नाही. व्यापाऱ्यांना आपल्या बॅगा घेतल्या, गाडीमध्ये टाकल्या, गाडीला बैल जुंपले, व्यापारी घराच्या दिशेने निघून गेले. आणि त्या व्यापाऱ्याच्या जागेवरती ते 2 पोरं येऊन झोपले. आणि ठरल्याप्रमाणे बरोबर पहाटे 4 वाजता 2 मारेकरी आले. आलेल्या मारेकऱ्यांना माहिती नव्हतं झोपलेले बंगल्याच्या मालकाची मुलं आहेत का व्यापारी हे त्या मारेकऱ्यांना माहिती नव्हतं. ठरल्याप्रमाणे ते 4 वाजता आले आणि आल्यानंतर त्या 2 मारेकऱ्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्या 2 पोरांचा काटा काढला. 2 पोरांना ठार मारलं. याच्यातून मला तुम्हाला एक शिकवायचंय, बंगल्याच्या मालकाने फक्त वाईट कर्म करायचं ठरवलं होतं, अजून झालं नव्हतं. वाईट कर्म करायचं होतं महाराज, अजून झालं सुद्धा नव्हतं. पण वाईट कर्म झालं नसताना देखील त्याच्या अगोदरच त्याचं फळ त्याला भोगावं लागलं. विठाला विठ्ठला 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 केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले. हा उपादान मिली आयुष्य किती, उपादान मिले आयुष्य किती, दाता धाय दाता हरिमुखी गाता हरपल चिंता, हरिमुखी गात हरपल चिंता, हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. गोड प्रमाण दिलं बघा बाप्पा महाराजांनी. कर्म कसे केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. आजपर्यंत किती आले आणि किती गेले महाराज, पण कर्म कोणाला चुकलं नाही. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, कर्म भोगावंच लागणार आहे महाराज. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळे ना. ते टळतच नाही महाराज. चांगलं कर्म केलेलं असलं की फळ चांगलं मिळणार आहे आणि वाईट कर्म केलेलं असलं की फळ वाईटच मिळणार आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज कर्म फक्त माणसालाच भोगावं लागतं का हो? माणसालाच कर्माचा भोग आहे का? नाही नाही नाही. तुका म्हणे कर्म रेखा देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना. देवाला सुद्धा कर्म चुकत नाही, माणसाची गोष्ट सामान्य. ब्रह्मादिका चुकेना किंवा देवादिका चुकेना, देवाला चुकलं नाही महाराज. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगी गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे रावण क्षयो पावला. वियोग घडला सीता देवी, परीसी गभारा सादर, परीसी गभारा सादर. वियोग घडला सीता देवी, परी गभारा सादर, परी गभारा कर्म देवाला चुकलं नाही, माणसाची सामान्य गोष्ट आहे.
कर्मी श्रीराम वनवासा गेला. रामप्रभूंना कर्म चुकलं नाही महाराज. सकाळी पहाटे उठल्यानंतर रामप्रभूंना राजगादीवरती बसायचं होतं, पण कर्माने साथ दिली नाही महाराज. सकाळी उठल्यानंतर ज्या राजगादीवरती रामप्रभूंना बसायचं होतं, पण उठल्यानंतर रामप्रभूंना राजगादी न मिळता रामप्रभूंना काय मिळाला? वनवास मिळाला. देव आहे महाराज. संपूर्ण सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, संपूर्ण विश्व ज्याच्या ताब्यात आहे, गतिर्भृतः प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम, या पदावरच्या सगळ्या वाव्या तुम्ही वाचा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरू चाले, म्या हलविल्या प्राणो हले जगाचे चाळे, या सगळ्या पदावरच्या तुम्ही वाव्या वाचा. सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, संपूर्ण गाव ज्याच्या ताब्यात आहे, संपूर्ण विश्व ज्याच्या ताब्यात आहे, त्याला आपण विश्वनाथ राम म्हणतो. आणि त्या रामाला कर्म चुकलं नाही, मग तुमची माझी गोष्ट सामान्य. सकाळी उठल्यानंतर रामप्रभूंना राजगादी मिळणार होती, राजगादीवरती बसून राज्याभिषेक होणार होता, पण कर्माने साथ दिली नाही आणि राजगादी न मिळता रामप्रभूंना काय मिळाला? वनवास मिळाला. कर्मी श्रीराम वनवासा गेला. देवाचं उदाहरण दिलं इथं. तुम्ही म्हणाल देवालाच भोगावं लागतंय का? देवाच्या बापात सांगतो, कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही महाराज. कर्मी दशरथ वियोगे मेला. दशरथ राजा कोण होते? रामाचे पिता, रामाचे वडील होते दशरथ राजा. तुम्हाला काय घेण देणं नाही हे सांगत येत उभा राहिलेले, तुम्ही आपलं ऐका फक्त. मला काय घेणं, तूच सांग म्हणते ते, तुला पैसे दिले तूच सांग सगळं, काय अडचण नाही, मी सांगतो, लक्ष देऊन ऐका. रामप्रभूंना कर्म चुकलं नाही, रामप्रभू देव होते महाराज. देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला. रामप्रभूंचा 14 वर्षाचा वनवास निश्चित ठरला जातो. रामप्रभू लखनजी सीतामाता वनवासाला निघून जातात. सुमंत रामप्रभूंना वनवासात सोडण्याकरता बरोबर जातोय. भरत आणि शत्रुघ्न आपल्या मामाच्या गावाकडे गेलेले असतात. अयोध्येमध्ये काय झाले हे भरताला आणि शत्रुघ्नाला काहीच माहिती नसतं. इकडे रामप्रभू वनवासाला निघून जातात. सुमंत वनवासात सोडण्याकरता बरोबर जातोय आणि रामप्रभूंना वनवासात सोडल्यानंतर सुमंत परत येतोय आणि आलेल्या सुमंताला दशरथ राजाने प्रश्न विचारला, सुमंता, कुठे माझा राम, कुठे माझा लखन, कुठे माझी सीता? सुमंता, एवढं तरी सांग रे राजा, माझ्या रामानं माझ्यासाठी शेवटचा निरोप काय पाठवलाय? त्यावेळेस सुमंताने सांगितलं, मालक, तुमच्या रामानं तुमच्यासाठी शेवटचा निरोप इतकाच पाठवलाय, ज्या दिवशी भरत गादीवरती बसेल ना, रामानं तुमच्यासाठी निरोप काय पाठवलाय ऐका, ज्या दिवशी भरत गादीवरती बसेल ना, तो दिवस फक्त आम्हाला कळवा, आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल. त्याला रामायणातलं बंधुप्रेम म्हणतात बघा. ज्या भारतामुळं, लक्ष देऊन ऐका, ज्या भारतामुळं रामप्रभूंना वनवास भोगावा लागला, रामप्रभू सांगतात, तो भरत ज्या दिवशी गादीवरती बसेल तो दिवस फक्त मला वनवासामध्ये कळवा, आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल. याला रामायणातलं बंधुप्रेम म्हणतात. काय शिकायचं रामायणातून? तर हे शिका, भावानी भावाशी कसं वागलं पाहिजे, भावानी भावाशी कसा व्यवहार केला पाहिजे, हे रामकथेतून आपल्याला शिकता येईल बघा. हे ऐकल्यानंतर दशरथ राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि दशरथ राजा रडू लागला. दशरथ राजाला रडताना सुमंताने पाहिलं आणि विचारलं, मालक, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते मालक? अहो, क्षत्रिय धर्मातली माणसं मरण समोर असलं तरी रडत नाही, पण तुम्ही रडताय मालक, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते मालक? त्यावेळेस दशरथ राजाने सांगितलं, सुमंता, मी रडत नाही रे, मग त्या समोरच्या भिंतीवरचं चित्र मला रडवते. काय सांगते मालक ते चित्र? अरे बघ ना सुमंता, 2 आंधळे मायबाप आहेत, त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना काशी यात्रेला घेऊन निघालाय आणि मायबापाला तहान लागली म्हणून त्या मुलाने आपल्या मायबापाला एका झाडाखाली बसवलं आणि तो मुलगा आपल्या हातामध्ये कमंडलू घेऊन एका तलावाच्या काठाला आला. ज्या तलावाच्या काठाला तो मुलगा आला होता ना, त्याच तलावाच्या काठाला एका झाडावरती मी शिकार करण्याकरता बसलो होतो. माझं नियोजन असं होतं, एखादा पक्षी, एखादा प्राणी, एखादं श्वापद पाणी पिण्याकरता आलं की आपण धनुष्यामधून बाण सोडायचा आणि त्या प्राण्याची, त्या पक्षाची आपण शिकार करायची, असं माझं नियोजन ठरलेलं होतं. तेवढ्यामध्ये तो मुलगा हातामध्ये कमंडलू घेऊन आला. त्याने तो कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. पाण्याचा आवाज माझ्या कानावरती पडला आणि जसा पाण्याचा आवाज माझ्या कानावरती पडला तसा माझ्या धनुष्यामधून मी बाण सोडला आणि जसा माझ्या धनुष्यातून बाण निघाला तसा तो निघालेला बाण त्या मुलाच्या काळजामध्ये जाऊन लागला. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ, त्या ब्राह्मण पुत्रा वधुनी शोकाकुल झाला रुमणी.
आसवे आनुनी नयनी तो बदला हा अंत तुझ्या नाशाला मी पापी श्रावण बाळा. 40 वर्षापूर्वी जे लोक तिसरीला होते, किती वर्षापूर्वी? 40 वर्षापूर्वी जे लोक तिसरीला होते त्यांना ही कविता होती. काय नाव या कवितेचं? श्रावण बाळ. श्रावण बाळ नावाची कविता. या कवितेमधून खूप काही शिकण्यासारखं होतं महाराज. म्हणून जुन्या काळातलं ऐका, नेहमी ऐका, पण जुन्या काळातलं ऐका, आताचं ऐकू नका. आताच्या कविता वगैरे ऐकण्यासारख्या राहिल्याच नाहीत महाराज. 5 वर्ष झालं मी डोकं लावलं एका गाण्यासाठी, मला अर्थ अजून सापडला नाही. बेजार झालो महाराज. नाही सापडलाच नाही महाराज. नक्क मुका मिळत लागा नाही. मी लय डोकं लावलं काय अर्थ असं म्हणलं, ह्याचा एखादी ओवी वगैरे ह्याला बसती का म्हणलं, पण काय नाही. बेजार झालो महाराज. बेजार सोडून दिलं पुन्हा. नाही म्हणलं याचं उत्तर नाही सापडत. काय गाणे तर महाराज. जुन्या काळातल्या कविता, जुन्या काळातलं संगीत, जुन्या काळातलं सगळं शिकण्यासारखं होतं. जुन्या काळात सप्ताह व्हायचा, आताही सप्ताह होतात. पण जुन्या काळातल्या सप्ताहामध्ये ना आताच्या सप्ताहामध्ये लय बदल झाला. हरिपाठ संपला ना, हरिपाठ बाप्पा महाराज खूप दिवसापासून परमार्थिक क्षेत्रामध्ये आहेत. हरिपाठ संपला, हे बाप्पा महाराज, हे माऊली महाराज जेवायला गेले की सप्त्याच्या मंडपामध्ये लागायचं जुन्या काळात. फिरत्याचा कावरती देशी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हे जुन्या काळामध्ये लागायचं. या गाण्यातून काय शिकायला मिळायचं? एकमेकावर माणसानं कधी जळू नये. काय शिकवायचं हे गाणं? माणसाने एकमेकावर कधी जळू नका. माऊली महाराज लय भारी गाते, त्यांच्यावर जळू नका. आपल्याला त्यांच्यासारखं कधी येईन हे प्रयत्न करा. माऊली महाराज लय भारी पाकवाज वाजवते, लय त्यांचं चॅनल फोकसला आलंय, जळू नका. तुम्ही एखादी शूटिंग करा. कामून जळायचंय महाराज? हे गाणं शिकवायचं. बालाजी महाराज कोरोनाच्या नंतर लयच फोकसला आलेत, गाडी घेतली, रोज कीर्तन आहे. ते माझं प्रारब्ध आहे, मला मिळालंय. जळू नका. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा आणि ज्याच्या त्याच्या कर्माचा खेळ आहे महाराज. गाण्याचे शब्द शिकवायचे माणसाला. काय शिकवायचे? घटाघटाचे रूप आगळे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कोणामुखी अंगार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, तू वेडा कुंभार, तू वेडा कुंभार. लागत होतं का नाही महाराज? आता ऐका भेटते का हे गाणं? बंद झालं महाराज. एक एक गोष्टी शिकण्यासारख्या होत्या जुन्या काळात. कोय असायची, कोय, आंब्याची कोय. आंब्याची कोय असायची हातामध्ये, आणि रस्त्यावर दुसरी एक कोय असायची. बरोबर आहे का? त्या आंब्याची कोय एका हातामध्ये असायची, दुसरी कोय रस्त्यावरती असायची. ही कोय त्या कोयला फेकून मारायची. पैसा लागत नव्हता, काय लागत नव्हतं, पण आनंद किती होता. कोयाचाच खेळ होता, पण रात्रंदिवस भांडणं होते. होते का नाही? होते का नाही? ह्या दोन तुझ्याकडे राहिल्या आणि तू ह्या दोन माझ्याकडे राहिल्या. त्या कोयासाठी भांडणं होते. होते का नाही? राहिले का कोयाचा खेळ? आता गोट्या होत्या, गोट्या राहिल्यात का बाबा? काही राहिलं नाही. जुन्या काळातली संस्कृतीच राहिली नाही. अहो, मोटरसायकल पंक्चर झाली, टायर जर घरी आलं तर अख्ख्या गावात टायर फिरून यायचं. येत होतं का नाही? हातामध्ये एक काठी असायची, टायर असायचं, गाडी 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 करीत अख्ख्या गावात टायर फिरून यायचं. टायर राहिले का आता? गाडीला टायर आलेत पण आनंद नाही तसा. गाडीला मोठाली टायर आहेत आता, पण त्या टायरासारखा आनंद राहिलाय का? राहिला नाही. संस्कृती बदलत गेली, काळ बदलत गेला, आणि जसा जसा काळ बदलत गेला तशा तशा सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. वासुदेव यायचा आपल्या घरासमोर. वासुदेव येतोय का आता? येत नाही महाराज. पहाटे पहाटे 5, 6, 6:30च्या दरम्यान तो वासुदेव आपल्या घरासमोर यायचा. त्याच्या हातामध्ये टाळ असायचा, मोरपंखी टोपी त्याच्या डोक्यावरती असायची. हातामध्ये टाळ, डोक्यावरती मोरपंखी टोपी, आणि आपल्या घरासमोर पहाटे पहाटे येऊन तो वासुदेव गोड असे गीत म्हणायचा. त्याच्या टाळाचा आवाज माणसाच्या कानावरती पडायचा, त्या वासुदेवाच्या गीताचा आवाज माणसाच्या कानावरती पडायचा. आणि ते वासुदेवाचा टाळ सकाळी ऐकला
वासुदेवाचं गीत सकाळी सकाळी ऐकलं की माणसाचा दिवस आनंदाने निघून जायचा. पण आता वासुदेव यायचं बंद झालं महाराज. सकाळी सकाळी यायचं आणि आपल्या घरासमोर येऊन गोड गीत म्हणायचं. गुळ गुळा वाजती टाळ गुळावाजती टाळ धन धना नाद रसाळ जन जनादर रसाळ उदो झाला पाली वेळ उदभोळा पाले वेळ उठावाचे बदा गोपाळ गा कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल उडावला वाटे वेळ कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल गुळगुळा वाजती टाळ झणझणा नाद रसाळ. गुळगुळा टाळ वाजायचा महाराज पहाटे पहाटे आपल्या घरासमोर. आणि त्या टाळाचा आवाज कानावरती पडला, वासुदेवाच्या अभंगाचा, वासुदेवाच्या गीताचा आवाज कानावरती पडला की माणसाचा दिवस आनंदात निघून जायचा. गोड गीता असायची महाराज. वासुदेव घरासमोर यायचा आणि म्हणायचा, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे, ताऱ्याकडे पहावे या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद. होतं का नाही असं महाराज? आता झोपडी राहिली नाही, आनंद राहिला नाही, आता फक्त फरशीवरी पडावे आणि टेरेसकडे पहावे. आता दुसरं नाहीच महाराज. झोपडीत पडावे ना ताऱ्याकडे पहावे हे राहिलंच नाही महाराज. आता झोपडीत राहिली नाही महाराज. झोपडी होती, झोपडी फाटकी असायची. झोपडीतून काय दिसायचे? चांदण्या दिसायच्या, तारे दिसायचे. आता झोपडीत राहिली नाही महाराज. आता फरशीवरी पडावे, रेंटरकडे पहावे. आता काय आहे महाराज? झोपडीच राहिली नाही. विठाला भला गोड म्हणायचा तो वासुदेव. वासुदेवाची ऐका वाणी, जय हो. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम र. दाम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम येड्या, दाम करी काम. पैशाची जादू लैनारी, तान्या पोराला त्याचा भाव. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागे धाव. जन्मापासून सारी माणसं, जन्मापासून सारी माणसं या पैशाची गुलाम रे. दाम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम, दाम करी काम. होतं का नाही? सुधीर फडकेचं गाणं हे जुन्या काळातलं पैसा शिकवणारं गाणं महाराज. एक 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 असं शिकण्यासारखं होतं महाराज. मी म्हणतोय म्हणजे तुम्हाला फालतू नाही सांगत. आपला देशाची संस्कृती होती काय आणि देशाची संस्कृती आता झाली काय हे सांगायला लागलो मी तुम्हाला. गोड होतं महाराज. वृत्तला पायी काटा, याड वाटा, नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून तो काटा काढिला, ग बाई 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 ऋतला पायी काटा. तू म्हणता हो दे 5-25 म्हण, हो दे, जाऊ दे, तापा ताप. गाणे नाही म्हणायचे महाराज. पण संस्कृती कशी होती आपल्या देशाची, असं एक 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 गोष्ट शिकण्यासारखी होती महाराज. सगळं बदलत गेलो, सगळ्या गोष्टी बदलल्या.
सगळ्या गोष्टी बदलल्या, काही राहिलं नाही जुन्या काळात. लग्न जुन्या काळातही व्हायचे आणि लग्न आताही होते, पण जुन्या काळातल्या लग्नात आणि आताच्या लग्नात जमीन आसमानचा फरक झाला. भगवान श्रीकृष्णाचं झालं, रामप्रभूचं लग्न झालं, पण सीतानं रामप्रभूच्या गळ्यात हात घालताना देवा लोकांनी रामप्रभूला वरी नाही उचललं. नाही नाही उचललं का होय माऊली महाराज? कुणी आणली ती पद्धत काय माहिती महाराज. नवरीला हार घालते, नवरी हार घालायला लागली, पोरं त्याला वरी उचलते. परवा दिवशी हडपसरला लग्नाला गेलतो मी. असंच नवर देवाला वरी उचललं, त्या नवरीला आला राग, तिने फेकला हार, गेला बामणाच गड्या. बामण म्हणला मी पहिलीनच बेजार आहे रे, म्हणला तिला सांभाळ. कुणी आणलं हे? काही निघाले लोक काही करायला लागलेत महाराज. असल्या फालतू गोष्टी आणू नका गाड्या. आपला देश चांगला आहे महाराज, संतांच्या शुरांच्या पायानं पवित्र झालेली आपली भूमी महाराज, आणि अशा भूमीमध्ये आपला जन्म आहे. असलं काही फालतू आणू नका बघा. देशाची संस्कृती आपल्या गोड आहे बघा, ती संस्कृती जोपासायचं काम करणं आपलं कर्तव्य आहे. ती आपण संस्कृती जोपासली पाहिजे. जुन्या काळात ज्या गोष्टी होत्या त्या आता राहिल्या पाहिजे महाराज. सगळं बदलत गेलं. विठाला विठाला खेळ राहिले नाही, जुन्या काळातलं संगीत राहिलं नाही. आताचे पोरं खेळ खेळतच नाहीत महाराज. खेळ विसरून गेले पोरं. काय विसरून गेले? मोबाईल आला ना बाप्पा महाराज, इकडे लक्ष दे, तुमच्यासाठी सांगायला. प्या प्या पाणी प्या, पाणी प्या, त्या काय अडचण नाही, लक्ष द्या. का जुन्या काळात पोरं खेळ खेळायचे, कोया खेळायचे, चक्के खेळायचे, सगळ्या गोष्टी होत्या. पण आता सगळे खेळ बंद झाले. त्याचं कारण हातामध्ये काय आले? मोबाईल आले. लोक मोबाईलनं पागल झाले, पागल झाले, पागल लोक. पोरं पागल होते आणि माणसं पागल होते. काय महाराज, काय काय भजने मोबाईलवर बोलत बोलत दुसरीकडे चालले. हा उपळीला जायचं, तिकडं तिकडं तेलगावला पोहोचले. झालं का नाही होय बाप्पा महाराज? झालं का नाही तुमच्या सोबत? म्हणूनच सांगायला बोलत बोलत तेलगाव माघारी आले. पुन्हा आम्हाला फोन केला, मी फोनवर बोलत बोलत तेलगावला आलो. म्हणलं या आता माघारी. विठ्ठला विठ्ठला काही राहिलं नाही. लक्ष देऊन ऐका. दशरथ राजा सांगत होता, माझ्या धनुष्यामधून बाण निघाला आणि श्रावण बाळाच्या काळजामध्ये जाऊन लागला. काळजामध्ये बाण लागल्याबरोबर तो मुलगा ओरडला. मी धावत धावत त्याच्या जवळ गेलो आणि त्याला विचारलं, तुझं नाव काय? त्याने मला विचारलं, तुझं नाव काय? त्यावेळेस मी त्याला सांगितलं, माझं नाव राजा दशरथ आहे. त्या मुलाने सांगितलं, नाव ऐकून होतं राजा तुझं, तुझ्या बाणामुळे मी आता मरणार आहे राजा. तुझा बाण मला लागलाय राजा, आणि तुझ्या बाणामुळे आता मी मरणार आहे राजा. पण ऐक ना राजा, मी मरण्याच्या अगोदर माझं एक शेवटची इच्छा पूर्ण कर. त्या झाडाखाली माझे 2 आंधळे मायबाप बसलेले आहेत. या कमंडलूमध्ये पाणी घेऊन जा आणि माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाज. असं म्हणून त्या मुलाने प्राण सोडला. दशरथ राजाने त्या कमंडलूमध्ये पाणी घेतलं. दशरथ राजा चालत चालत त्या झाडाकडे जाऊ लागला. दशरथ राजांच्या पावलाचा आवाज आंधळ्या मायबापाच्या कानावरती पडत होता. आंधळ्या मायबापाला माहिती नव्हतं येणारा दशरथ राजा आहे का श्रावण बाळ आहे, हे मायबापाला माहिती नव्हतं. मायबाप विचारू लागले, बाळा येण्याकरता किती उशीर केलास रे? किती वेळ झालं बाळा तुझी वाट पाहतोय? फार तहान लागली रे श्रावणा. इतका वेळ कुठं होतास बाळा? किती वेळ झाला बाळा? त्यावेळेस नाईलाजाने दशरथ राजाला सांगावं लागलं की बाबा, ओ बाबा, मी तुमचा श्रावण बाळ नसून मी राजा दशरथ आहे आणि माझ्या बाणामुळं तुमचा मुलगा माझ्या हातानं मरण पावलाय. हे ऐकल्याबरोबर त्या आंधळ्या मायबापाला फार दुःख झालं आणि आंधळे मायबाप त्याला सांगू लागले, राजा तुझ्या बाणामुळं आमचा मुलगा मरण पावलाय. तुझा बाण लागला म्हणून आमचा मुलगा मेलाय. एकुलता एक आमचा आधार तू संपवलास. आमच्या अंतकाळाच्या वेळेला तुझ्यामुळं आमचा मुलगा आमच्या जवळ नाही. आमच्या म्हातारपणाच्या वेळेला तुझ्यामुळं आमचा मुलगा आमच्या जवळ नाही. आम्ही तुला शाप देतो राजा, जसं आमच्या अंतकाळाच्या वेळेला आमचा मुलगा आमच्या जवळ नाही ना, तसं तुझ्या अंतकाळाच्या वेळेला तुझा सुद्धा एकही मुलगा तुझ्या जवळ नसणार. किती मुलं होते दशरथ राजाला? 4. अंतकाळाच्या वेळेला जवळ किती होते? एकही नव्हता. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे 4 मुलं असताना अयोध्येचा राजा दशरथ राजा, आणि त्या दशरथ राजाच्या अंतकाळाच्या वेळेला 4 मुलं असताना एकही जवळ नव्हता. याचा अर्थ असा आहे, दशरथ राजाने जसं कर्म केलं तसं त्याला भोगावं लागलं. विठाला 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 विठाला. मी तुम्हाला रामप्रभूचं
उदाहरण दिलं मी तुम्हाला रामप्रभूच्या बापाचं म्हणजे देवाच्या बापाचं सुद्धा उदाहरण दिलं. कर्म देवाला चुकलं नाही, कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही. मग काय काय श्रीमंत माणसं बसलेली म्हणतील श्रीमंताला चुकत आहे का? हे आपले 10-5 हजार आपल्या जवळ राहू द्या. सगळ्यात श्रीमंत माणसाचं उदाहरण दिलं. कर्मे रावण क्षयो पावला. रावण इतकी आहे का श्रीमंती कोणाची? हा? शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं कशाची? शुद्ध कांचनाची म्हणजे कशाची? सोन्याची. आहेत का आपल्याकडे? एकच अंगठी तीच पंक्ती म्हणजे मिरू मिरू बेजार आहे. इथे भातवाडा बुंदीवाडा, भातवाडा बुंदीवाडा, तेवढीच एक अंगठी आहे. आपली इटा चेन प्लास्टर चेन कवल्याचे घर आपले राहू द्या आपल्या घरी. रावणाची 7 कोटी घर सोन्याची होती. किती? 7 कोटी. जाताना काय नेलं बरोबर? एखादा ग्राम नेला का? नाही नाही, काय नाही. सांगा ती कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती संपदा एवढी, कामरे जाती संपदा एवढी, म्हणे जाती संपदा एवढी, तुका म्हणे जाती संपदा एवढी, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. 7 कोटी घर सोन्याची होती महाराज. पण त्या रावणाला सोबत काही नेता आलं नाही. सोबत जात असतं ते फक्त आपण चांगलं केलेलं कर्म, एवढं सोबत येणार आहे. बाकी काही सोबत येत नाही महाराज. कितीही श्रीमंत असू द्या कितीही पैसा असू द्या, सोबत काही येत नाही. सोबत फक्त येते चांगलं केलेलं कर्म. एवढा श्रीमंत रावण होता. किती श्रीमंत? 80,000 बायका, 1 लाख पोरं आणि 1.25 लाख नातू होते त्याला. आमच्यातलं एक जण म्हणलं त्याने एवढ्या कशाला केल्या? म्हणून तुला काय करायचं? काय घेणे का देणे आपल्याला? 80,000 होत्या ना त्याला. ते म्हणलं 2-4 मी करू का? म्हणलं नको करू, तू एकीने तू अवघड येतो, नको 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 म्हणलं. त्या राड्यातच पडू नको म्हणलं. मी म्हणलं त्याला 80,000 पोरं होते, 80,000 बायका होत्या, 1 लाख पोरं 1.25 लाख नातू. मला म्हणला महाराज त्याला खूप नाव साखर किती भेटत होती? आहे का नाही? जिथं नाही तिथं डोकं लावते. काय विचारते माणसं. महाराज म्हणला एक जण म्हणला रावणाला तोंड किती होते? म्हणलं 10. एका अंगाव कसा झोपायचा? काय घेणं का ते नाही. मी म्हणलं त्याने खड्डा खांडला होता, 9 मध्ये टाकायचा आणि झोपायचा. म्हणलं आता काय सांगा महाराज, असल्याला असलीच उत्तर द्यावं लागते. एक जण परवा दिवशी म्हणला तुम्ही जेवाय बसल्यावर ताटाला पाणी कम फिरतात. म्हणलं मुंग्यामध्ये येऊन म्हणून. आता काहीतरी सांगावं लागेल ना त्याला, उत्तर द्यावं लागेल. एक जण म्हणला कीर्तनाला उभा राहिल्या कंबरच कम बांधतात. म्हणलं मग नळड बांधू का? काय बांधायचं नेमकं? काही जिथं नाही तिथंच उघड, नको तिथं डोकं. फुकट वेळ खर्च करू नका. ऐकत आलोत ना आपण परंपरेनुसार, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. इतका श्रीमंत रावण होता. पण त्या रावणाला सुद्धा रामप्रभूच्या हातानं मारावं लागलं. आणि एवढा श्रीमंत असणारा रावण, त्या रावणाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे रावण क्षयो पावला. आता पुढचं ऐका. वियोग घडला सीता देवी, परीसी गभारा सादर. सध्याचा जमाना असा झालेला आहे, ज्या माणसाला महिन्याचा 50,000 रुपये पगार आहे, लक्ष देऊन ऐका, ज्या माणसाला महिन्याचा 50,000 रुपये पगार, त्याच्या बायकोला चपलाची 20 जोडे. किती जोडे आहेत का नाही? बघा तुम्ही, इथं खेड्यापाड्यात पाहायला मिळत नाही, पण पुणे मुंबईला जा तुम्ही, एका बाईला 5-5 चपलाचे जोडे आहेत. शॉपिंगला जाण्यासाठी वेगळीच, कीर्तनाची वेगळीच, भजनाची वेगळीच, घरातली घरात फिरण्यासाठी एक वेगळीच असते. मी मुंबईला कीर्तनाला गेलतो, आणि मुंबईला कीर्तनाला गेल्यानंतर आम्हाला एका बिल्डिंग मध्ये जेवायला घेऊन गेल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. एक ताई चप्पल घालून वाढायला आल्या, पायामध्ये चप्पल आम्हाला वाढायला आल्या. मी चप्पल बघितली, म्हणलं ताई तुमच्या पायात चप्पल आहे? मला म्हणे महाराज ती वाढायचीच आहे. वाढायची म्हणे? हो महाराज ती वाढायचीच आहे. म्हणलं अशा किती काय? महाराज वाढायची वेगळी, स्वयंपाकाची वेगळी, कीर्तनाची वेगळी, भजनाची वेगळी. म्हणलं हाणायची हा ना का एक म्हणलं आता तीच राहिली. म्हणलं चपला आहेत काय आहेत महाराज? इतक्या चपला असतात कशाला बी चप्पल आहे महाराज. बाहेर जायची वेगळी, घरातली घरात वेगळी. चप्पल घालून बट सिटीमध्ये बाया स्वयंपाक बनवायला. माणसाची बुद्धी माणसाच्या आहारावर चलत असते. आहार जर तुम्ही सात्विक करत असाल तर तुमची बुद्धी काम करते. हा, आणि आहार जर करणारी जर चप्पल घालून आहार करत असाल तर बुद्धी कशी चलन? चप्पल घालून आहार बनवित असेल घरातली बायको, चप्पल घालून सांगा, चप्पल घालून स्वयंपाक करत जाऊ नको. कारण आपण जो खात असतो ना त्याच्यावर आपली बुद्धी काम करत असते. आणि जे आपल्याला खायचंय ते जर चप्पल घालून बनवलं तर आपली बुद्धी काम करणार नाही. विठाला 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 विठाला. ज्या माणसाला महिन्याचा 50,000 रुपये पगार, त्याच्या बायकोला चपलाची 20 जोड. म्हणजे किती चपला? बरोबर का?
40 चपला. किती चपला? 40. माझं गणित थोडं कच्चं आहे. आपला गणित विषय गेलेला आहे. कच्चं आहे महाराज. भोळा माणूस आहे मी. म्हणजे भोळा म्हणजे लय भोळा नाही. पैशाचं कळतंय, पाकिटाचं कमी जास्त. हा तुम्हाला वाटतं लय भोळे कमी देताना, मला बरोबर हिशोब कळत आहे. त्याचं काय टेन्शन घेऊ नका. पैशाचा हिशोब कळत आहे. ज्या माणसाला महिन्याचा 50,000 रुपये पगार, त्याच्या बायकोला चपलाची 20 जोडं म्हणजे 40 चपला. पण आता महत्वाचं वाक्य ऐका. चप्पल घालण्याकरता कोणाला पाय द्यायचेत किंवा नाही द्यायचेत हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. चप्पल घालण्याकरता कोणाला पाय द्यायचेत किंवा नाही द्यायचेत हे ज्याच्या हातात आहे ना, त्याची बायको बिगर चप्पलची 14 वर्ष वनवासाला आहे. कारण म्हणे सोडलं नाही महाराज. देव जरी असला तरी सोडलं नाही. देवाच्या बापाला सोडलं नाही, देवाच्या बायकोला सोडलं नाही. वियोग घडला सीता देवी, प्रत्येकाला कर्म भोगावं लागलं. मग जिथं देवाला भोगावं लागलं, जिथं देवाच्या बापाला भोगावं लागलं, तिथं माणसाला भोगावं लागतं. या गोष्टीचं काय नवल आहे? म्हणून कर्म चांगलं करा, फळ चांगलं मिळेल. मग तुम्ही म्हणाल महाराज लक्षात आलं आमच्या, कर्म फळ तुम्ही मगाशीपासून सांगताय. पण या मृत्यू लोकात जीवन जगत असताना आम्हाला असं वाटतंय की आम्हाला फळ चांगलं मिळालं पाहिजे. कुठलीही गोष्ट केल्यानंतर त्याच्यापासून आम्हाला फळ चांगलं मिळालं पाहिजे. मग फळ चांगलं मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुकोबराय म्हणतात कर्म करत असताना तुम्ही शुद्ध कर्म करा. शुद्ध कर्म केलं की फळ चांगलं मिळेल. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी. हे शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा पोटी. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा